नमस्कार बालमित्रांनो, ड्रीमलँडमध्ये तुमचं स्वागत आहे. जरा तुमचे डोळे मिटा आणि विचार करा. थंडगार हवा, मित्रांचा गोंगाट आणि ओल्या मातीचा सुगंध. आहा, किती मज्जा येते ना. पण थांबा, तुमच्या हातात अशी एखादी वस्तू तर नाही ना, जी तुम्हाला या मजेपासून दूर नेते. आजची गोष्ट आहे आरवची. तोच आर्व ज्याच्यासाठी संपूर्ण आकाश एक कॅनव्हास होतं आणि प्रत्येक फुलपाखरू त्याचा मित्र. आर्व फक्त एक मुलगा नव्हता, तर आनंदाचे एक गाठोडे होते. जेव्हा तो पार्कमध्ये धावायचा, तेव्हा असे वाटायचे की तो हवेतल्या वायाशी गप्पा मारतोय. त्याच्या ड्रॉइंग बुकमधला सूर्य नेहमी हसत असायचा. पण मग त्याचा वाढदिवस आला. आणि जणू इथूनच त्याचे जग बदलले, कारण त्याला मिळाला एक जादुई डबा, एक नवीन स्मार्टफोन. बाबा आरवला गिफ्ट देताना म्हणाले, "हे घे बाळा, आता संपूर्ण जग तुझ्या मुठीत आहे." आरवने आनंदाने उडी मारत गिफ्ट उघडले आणि म्हणाला, "वाव! याची स्क्रीन तर हियासारखी चमकते." पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का? बाबांनी त्याच्या हातात जग नाही दिले, तर त्या निळ्या स्क्रीनने त्याला आपल्या जगाचा गुलाम बनवले होते. सुरुवातीला आरव, आई, बाबा सगळे खुश होते. आरव नवनवीन गोष्टी शिकत होता. आणि आईबाबांना वाटत होते की तो शांतपणे एका जागी बसून राहतोय. पण थांबा. हळूहळू ती स्क्रीन फक्त स्क्रीन राहिली नाही. तर ती एका कोळ्याचे जादुई जाळ बनली होती. त्या निळ्या प्रकाशाचा आर्ववर इतका जादुई असर झाला की आर्व ह्या जगालाच विसरून गेला. त्याला कशाचेच भान राहत नसे. खूप वेळा जेवणाची प्लेट तशीच थंड व्हायची. ज्या आरवला पावसात भिजायला आणि नाचायला आवडायचे तो आता ते विसरला होता. त्या निळ्या प्रकाशाने त्याला स्क्रीनच्या आतल्या जगातच खुश राहायला भाग पाडले होते. आई त्याला कितीदा तरी हाक मारायची, पण आरवच्या कानात फक्त गेमच्या नाण्यांचा आवाज घुमत असायचा. आरव तासनतास त्या निळ्या प्रकाशासोबत वेळ घालवू लागला. आता आरव बदलला होता. तो एका झोंबी सारखा झाला होता. त्याचे डोळे लाल राहू लागले, जणू त्यात धूळ गेली आहे. पण सर्वात भयानक गोष्ट एका संध्याकाळी घडली. आर्व आपल्या घराच्या बाल्कनीत उभा होता. समोर एक खरे-खुरे रंगीबेरंगी फुलपाखरू येऊन बसले. आर्वने त्याच्याकडे पाहिले आणि आपल्या 2 बोटांनी त्याला हवेतच झूम करण्याचा प्रयत्न केला, जणू ती मोबाईलची स्क्रीनच आहे. जेव्हा फुलपाखरू मोठे झाले नाही, तेव्हा आर्व चिडला. आर्व स्वतःशीच बडबडला, "ही स्क्रीन काम का करत नाहीये? हे स्वाईप का होत नाहीये?" डोळे लाल झाल्यामुळे आरवला थोडे धूसर दिसायला लागले होते. तो वर्तमानपत्र वाचताना सुद्धा झूम करून वाचण्याचा प्रयत्न करायचा, पण ते झूम होत नव्हते आणि त्याला खूप राग येत होता. आरवची ही अवस्था आईबाबांनी पाहिली आणि त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यांना खूप पश्चात्ताप झाला. आईबाबांच्या तोंडून शब्द निघाले, "काश आपण त्याला त्या निळ्या स्क्रीनच्या जादुई जगात पाठविलेच नसते." कारण आर्व आता पूर्णपणे त्या निळ्या स्क्रीनचा आदी झाला होता. आता आर्व ख्या आणि खोट्यातला फरक विसरला होता. जेव्हा आईने त्याच्याकडे फोन मागितला, तेव्हा तो पिंजऱ्यातल्या सिंहासारखा ओरडला, "नाही, हे माझे जग आहे. मला खरे जग नकोय." त्या क्षणी खोलीत शांतता पसरली. आई आणि बाबांना समजलं की आता पाणी डोक्यावरून गेले आहे. त्यांनी ठरवलं की आरवला या जगातून बाहेर काढायचेच. बाबांनी एक शक्कल लढवली. बाबांनी फोन हिसकावून घेतला नाही. त्यांनी आरवसमोर एक आव्हान ठेवलं. बाबा शांतपणे म्हणाले, "आरव, तू गेममध्ये खजिना शोधतोस ना? आज आपण खरा खजिना शोधूया. जर तू जिंकलास, तर फोन तुझा. आणि जर हरलास,
तर फोन माझा. आरवने हे चॅलेंज स्वीकारले आणि तो जोशात आला. बाबा त्याला बागेत घेऊन गेले. तिथे बाबांनी आधीच मातीखाली झाडामागे सुगावे लपवून ठेवले होते. आरव ते सुगावे शोधू लागला. शोधता शोधता त्याला घाम फुटला. त्याचे हात मातीने भरले होते. जेव्हा त्याने धावून शेवटचा सुगावा शोधला, तेव्हा तो जोरात हसला. हे हास्य मोबाईलच्या स्पीकरमधून नाही, तर त्याच्या मनातून आले होते. आरव आनंदाने ओरडला, बाबा, मी शोधला. हा गेम मोबाईलच्या गेमपेक्षा जास्त कठीण आणि मजेदार आहे. आई हसून म्हणाली, कारण बाळा, यात ग्राफिक्स नाहीत, तर ख्या जगाचा एहसास आहे. आता आरवला ख्या आणि खोट्यातला फरक समजला होता. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने मनातल्या मनात ठरवले की आता तो झोंबी बनून राहणार नाही आणि या निळ्या प्रकाशापासून दूर राहील. संध्याकाळ झाली तरी आरवने बाबांकडे मोबाईल मागितला नाही. त्याने आपली जुनी ड्रॉइंग बुक काढली. त्याने जो सूर्य काढला तो आधीपेक्षा जास्त तेजस्वी होता. आता आरवच्या घरात एक नवीन नियम होता, गॅझेट फ्री झोन. आता आरव मोबाईल वापरतो, पण मालक बनून, गुलाम बनून नाही. तर बालमित्रांनो, आरवने तर आपलं निळ्या प्रकाशाचं जादुई जाळं तोडलं. आता तुमची पाळी आहे. लक्षात ठेवा, मोबाईलमध्ये लाईक बटन असू शकतं, पण खरं प्रेम कुटुंबाच्या मिठीत असतं. स्क्रीनवर फिल्टर असू शकतात, पण खरी सुंदरता निसर्गात असते. तर मग आज तुम्ही काय निवडणार? बोटं स्क्रीनवर घासणार की त्याच बोटांनी मातीचं घर बनवणार? खाली कमेंट्समध्ये नाही, तर आपल्या आईबाबांना बोलून सांगा. या निळ्या प्रकाशाला आपल्या आयुष्यातून लॉग आउट करा आणि आपल्या ख्या आनंदाला लॉग इन करा. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलांपर्यंत आणि समाजापर्यंत चांगले विचार पोहोचायला हवेत, तर आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. हे फक्त एक चॅनेल नसून मुलांचे भविष्य घडवणारी चळवळ आहे. तुमच्या एका क्लिकमुळे आपण हे काम घराघरात पोहोचवू शकतो. नक्की सपोर्ट करा.